नाशिकमध्ये म्हाडा घोटाळा प्रकरण आता अधिक गंभीर बनत चाललंय। सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणाअंतर्गत म्हाडासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 20% भूखंडांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर प्रशासनाने आता मोठी कारवाई सुरू केली आहे। या प्रकरणी तब्बल 17 विकासक आणि जागा मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे। 12 ते 19 जून दरम्यान सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। नाशिकच्या प्रांताधिकारी अर्पिता ढुबे यांच्यासमोर या सुनावण्या पार पडणार आहेत। दरम्यान या प्रकरणात आधीच काही बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। तहसीलदार नितीन पाटील, भूमी अभिलेख उपाधीक्षक विपिन काजळे आणि नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे काही विकासकांनी वकिलांमार्फत हजेरी लावली असली तरी अनेक जागा मालकांना अद्याप प्रशासनाची नोटीसच मिळाली नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे सुनावणी प्रक्रियेत आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। 12 ते 19 जून दरम्यान होणाऱ्या सुनावण्यांकडे आता संपूर्ण नाशिकचं राज्याचं लक्ष लागलंय। या प्रकरणात आणखी कोणकोणती मोठी नावं समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।